साहित्य आणि जीवन या दोन किनाऱ्यांमध्ये विचारांचा, शब्दांचा आणि भावनांचा एक अभेद्य सेतू बांधणारे मराठी साहित्य विश्वातील एक ध्रुवतारा म्हणजे विंदा करंदीकर. चार भिंतींच्या आत बंदिस्त असलेल्या जीवनाला कवितेतून व्यक्त करणारा कवी अशी त्यांची ओळख होती. एका बाजूला बालकवितांमधील निरागसता आणि दुसऱ्या बाजूला अष्टदर्शनेसारख्या चिंतनशील, प्रगल्भ व गूढ कवितांची निर्मिती करणारे विंदा म्हणजे मराठी साहित्यातील एक अष्टपैलू व तत्वनिष्ठ व्यक्तिमत्व. नमस्कार मंडळी, नाट्यविश्वास पुणेमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. समाजवादी विचारसरणी असलेले मराठी साहित्यिक विंदा करंदीकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीवर प्रकाश टाकणार आहोत. विंदा करंदीकर यांचा जन्म 23 ऑगस्ट 1918 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धालवली इथे झाला. त्यांचे मूळ नाव होते गोविंद विनायक करंदीकर. त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूर इथे पूर्ण झाले. त्यांच्या आयुष्याचा आरंभच संघर्षाने झाला होता. त्यांनी हैदराबाद मुक्ती संग्रामात सक्रिय सहभाग घेतला होता आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला. कोकणातील आर्थिक मागासलेपणाबद्दल ते अत्यंत संवेदनशील होते. त्यांच्या वैचारिक प्रवासात राष्ट्रीय स्वयंसंघ ते मार्क्सवाद असा मोठा पल्ला गाठला गेला, परंतु त्यांनी स्वतःला कोणत्याही संघटनेत बांधून ठेवलं नाही. ते आयुष्यभर विचार आणि तत्वज्ञान याला महत्त्व देणारे स्वतंत्र व्यक्तिमत्व राहिले. अर्थार्जनासाठी त्यांनी अध्यापनाचा मार्ग स्वीकारला. मुंबईतील रामनारायण रुईया महाविद्यालय आणि SIES कॉलेजसह त्यांनी अनेक महाविद्यालयांमध्ये इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांना ज्ञान दिले. केवळ लेखनासाठी पूर्ण वेळ देता यावा म्हणून त्यांनी 1976 मध्ये व्यावसायिक आणि 1981 मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली. विंदा करंदीकर हे कवी, लेखक, समीक्षक आणि अनुवादक म्हणून मराठी साहित्य विश्वात अजरामर झाले. त्यांनी मराठी बालकवितेची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या एकदा काय झाले, राणीची बाग, सशाचे कान अशा बालकविता संग्रहांनी मराठी बालसाहित्यात नवे चैतन्य आणले. ज्येष्ठ कविवर्य मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट यांच्यासह विंदा यांनी महाराष्ट्रात एकत्रित काव्य वाचनाचे असंख्य कार्यक्रम केले आणि कवितांना जनसामान्यांपर्यंत पोहोचवले. त्यांची प्रमुख काव्यसंपदा म्हणजे 1949चं स्वेदगंगा, 1954चं मृद्गंध, 1959चं ध्रुपद, 1968चं जातक आणि ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित झालेली त्यांची अत्यंत महत्त्वपूर्ण कृती 2003ची अष्टदर्शने ही आहे. विंदांनी विल्यम शेक्सपियरच्या किंग लेअर आणि ॲरिस्टॉटलचे काव्यशास्त्र यांचे महत्त्वपूर्ण अनुवाद करून मराठी साहित्याची कक्षा रुंदावली. विंदा करंदीकर यांचे वैयक्तिक जीवन अत्यंत साधे आणि स्वावलंबी होते. त्यांच्या जीवनातील काटेकोरपणा ही त्यांची ओळख होती. त्यांच्या तत्वनिष्ठतेचा एक महत्त्वाचा दाखला म्हणजे त्यांनी घेतलेली भूमिका. त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांना मिळणारे निवृत्ती वेतन देखील कधीही स्वीकारले नाही. शासनाकडून येणारे कोणतेही वेतन किंवा लाभ न स्वीकारता केवळ स्वतःच्या श्रमावर आणि कलेवर जगण्याची त्यांची भूमिका त्यांच्या स्वावलंबी वृत्तीची आणि तत्वनिष्ठतेची साक्ष देते. मराठी साहित्यातील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. इसवी सन 2003 साली त्यांच्या अष्टदर्शने या कलाकृतीसाठी त्यांना देशातल्या सर्वोच्च साहित्य सन्मान असलेला 42वा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. वि.स. खांडेकर आणि कुसुमाग्रज यांच्यानंतर हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक ठरले. महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, कबीर सन्मान हा मध्य प्रदेश सरकारचा पुरस्कार, जनस्थान पुरस्कार आणि कोणार्क सन्मान यांसारख्या अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं. विंदांच्या तत्वनिष्ठतेचा कळस म्हणजे त्यांनी ज्ञानपीठ पुरस्काराची संपूर्ण रक्कम साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाकडे सुपूर्द केली. या रकमेच्या व्याजातून दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने अन्य भाषेतून मराठीत अनुवादित झालेल्या पुस्तकाला पुरस्कार देण्याची त्यांनी सूचना केली. विंदा करंदीकर यांचं निधन 14 मार्च 2010 रोजी मुंबई इथे झालं, एका अल्पशा आजारानंतर. त्यांचं शरीर त्यांच्या इच्छेनुसार सर JJ हॉस्पिटलला दान करण्यात आलं. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य विश्वात विचारांचा आणि प्रतिभेचा एक मोठा आधारस्तंभ कोसळला. विंदा करंदीकर हे केवळ कवी नव्हते, तर ते तत्वज्ञ, विचारवंत आणि निष्ठावान माणूस होते.
त्यांच्या साहित्यात जीवनातील गूढता, सामाजिक विसंगती आणि मानवी अस्तित्वाची चिरंतन मूल्ये यांचा समन्वय आढळतो. ज्ञानपीठ पुरस्काराची रक्कम दान करून त्यांनी साहित्यिकाने समाजाप्रती असलेली आपली नैतिक जबाबदारी किती महत्त्वाची असते हे कृतीतून दाखवून दिले. आपल्या वैचारिकतेने, प्रयोगशील काव्यलेखनाने आणि निर्भीड जीवनशैलीने विंदा करंदीकर यांनी मराठी साहित्यात जो अमूल्य ठेवा निर्माण केला आहे तो येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्रोत राहील. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका. नाट्यविश्वास पुणेच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.